जोरात म्हणा हार हार. हे शिलाद हे बघ, मी तुला मृत्यूहीन पुत्र देऊ शकत नाहीये, पण जर तुला पुत्र पाहिजे असेल तर शिलाद ऐक. हे बघ, किंतु देवेश्वरो रुद्र, तुला एक मृत्यूहीन आणि आयुनीच पुत्र देऊ शकता ते मी नाही, आणि भगवान विष्णू सुद्धा तुला मृत्यूहीन पुत्र देऊ शकत नाही. तुला मृत्यूहीन पुत्र आणि आयुनीच पुत्र एकच देऊ शकतात, ते आहे महेश्वर देवाधिदेव महादेव. ही क्षमता मायबा फक्त भगवान शंकरामध्ये, ना मी देऊ शकत, ना भगवान विष्णू देऊ शकत, ना ब्रह्मदेव देऊ शकत. हे आयुनीचे पुत्र फक्त त्या मृत्यूहीन पुत्र फक्त भगवान शंकर महादेव सदाशिव देऊ शकतात. ठीक आहे, शिलादानं विचार केला की भगवान शंकरला त्या ठिकाणी आपण पूजन करायचे, आराधना करायची, भगवान शंकराकडून त्या ठिकाणी हा आयुनीचे पुत्र आपण मागून घ्यायचा. शिलादानं मस्त त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना केली, पूजा केली माईबाप. आणि पूजा केल्यानंतर, ही तपश्चर्या केल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी शिलाद आणि भगवान शंकराला एक सुंदर असा पुत्र मागितला की मला आयुनीचे पुत्र पाहिजे आणि तुमच्यासारखा पुत्र पाहिजे. भगवान शंकर म्हणे शिलाद घाबरू नको. हे बघ, अतिशय सुंदर असणारा, दिव्य शक्तिशाली असणारा, आयुनीज असणारा, मृत्यूहीन असणारा, त्या ठिकाणी अलौकिक असणारा आणि अलौकिक तो माझा अवतार असणारा असा पुत्र तुला जन्म घेईल, तुझ्या पोटी जन्म घेईल, आणि तो प्रत्यक्ष मीच असणारे, माझा अवतार असणार आहे, आणि त्याचं नाव तू नंदी ठेवायचं, लक्षात ठेव. भगवान शंकराने असं सांगितल्यानंतर अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद झाला. एक दिवस शिलाद म्हटला की मला पुत्र होणार आहे, मला मुलगा होणार आहे, मला मुलगा होणार आहे. शिलाद त्या आनंदामध्ये होता, खूप आनंदामध्ये, खूप आनंदामध्ये. म्हणून शिलाद एक दिवस त्या ठिकाणी यज्ञभूमीची सर्व तयारी करत होता. पण त्या तयारी करत्या वेळेस त्या शिलादाच्या शरीरातून अत्यंत सुंदर, अत्यंत शक्तिशाली असा एक पुत्र प्रगट झाला. शिलादाला खूप आनंद झाला, त्याला घट्ट मिठी मारली. पण ज्यावेळेस तो पुत्र प्रगट झाला होता ना माईबाप, अतिशय विशाल होता, अग्नी समान त्याचे नेत्र होते. जटा, मुकुटधारी, त्रिशूळ आणि सर्व शस्त्र धारण करणारा, हातामध्ये डमरू असताना प्रत्यक्ष भगवान शंकर शिलादाच्या शरीरातून प्रसन्न झाले, प्रगट झाले. शिलादाला एवढा आनंद झाला ना, काय सुंदर बाल रूप भगवान भोलेनाथांचं होतं मायबाप. काय सुंदर होते, छोटेसे होते, काय भस्म होता, काय त्रिनेत्र होते मायबाप. जटा होत्या, हातामध्ये त्रिशूळ होता, डमरू होता, व्याघ्रांबर गुंडाळलेला आहे. असा प्रत्यक्ष देवादिदेव महादेव आज शिलादाच्या समोर उभारल्यानंतर अतिशय आनंद झाला शिलादा, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि त्या ठिकाणी स्वर्गातील सर्व देवता आज शिलादाकडे येऊ लागली, स्वागत करू लागले, शिलादाचं अभिनंदन करू लागले. आणि त्या ठिकाणी शिलाद म्हणतोय, तोयम हि नंदितो यस्मान्नंदे नाना सुरेश्वर तस्मात् त्वां देवानंदं नमामि जगदीश्वरम. त्या शिलादानं नंदिकेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं मायबाप. आणि त्या नंदिकेश्वरला म्हणले, देवा हे नंदी, तू जन्माल्यानंतर मला अति तू आनंद दिला, आनंदी केलंस, म्हणून मी तुझं नाव नंदी ठेवतो. मला काय केलंस तू? आनंदी केलं, म्हणून मी तुझं नाव नंदी आजपासून ठेवतोय. म्हणून त्या ठिकाणी आज शिलादाला अतिशय आनंद माईबाप. आणि आज नंदिकेश्वर भगवान पिताजीला म्हणतात, हे पिताजी. कारण काय झालं की शिलादाच्या आश्रमामध्ये आता पाचव्या दिवशी, 5व्या वर्षी त्या शिलादाने आपल्या मुलाचं जातकर्म केलं, पूर्ण पूजा केलं, पूर्ण विधी केली. आणि त्यानंतर 7व्या वर्षामध्ये, 5व्या वर्षापासून त्याचं शिक्षण सुद्धा वेद, धर्म, शास्त्र, वेद सर्व शिकायला प्रारंभ केली. असं करता करता शिलादाला अतिशय आनंद आहे. आणि ज्यावेळेस त्या पुत्राला घेऊन त्या ठिकाणी पूर्ण कुटीमध्ये चालले होते ना, नंदिकेश्वर म्हणतात सनकादिकाला, हे सनकादिक, माझं चरित्र अतिशय गोड आहे. आणि त्यावेळेस शिलाद मला घेऊन जात असताना त्या पर्णकुटीचा स्पर्श मला झाल्याबरोबर मला त्या ठिकाणी मनुष्य रूप प्राप्त झालं. पहिलं जे स्वरूप होतं, त्रिशूळ होता, डमरू होता, त्रिपंड होता,
हे असं त्या ठिकाणी अतिशय सुंदर कर्पूर गौरम करुणावतारम असं गोड रूप माझं होतं. आणि ज्यावेळेस त्या पर्णकुटीमध्ये मी गेल्यानंतर मला मनुष्य रूप धारण झालं. थोडा नॉर्मल याला विकू ठेवा, नॉर्मल विकू. 5 वर्ष झाल्यानंतर शिलादाने सर्व संस्कार माझ्यावर केलेत. पण त्यानंतर हे सनत कुमार 7व्या वर्षामध्ये ज्यावेळेस मी पदार्पण केले ना, त्यावेळेस आमच्या आश्रमामध्ये एक मित्र आणि वरुण तिथे आले. त्या वरुणानं माझी एवढी स्तुती केली, वा 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 शिलाद, अरे काय भाग्यवान आहेस तू, वा अरे काय पुत्र जन्माला, प्रत्यक्ष महादेव. फार स्तुती केली. वेद हे शास्त्र जाणणारा असा अलौकिक ज्ञान संपन्न मुलगा तुला प्राप्त झाला. वा शिलाद, तुझ्यासारखा भाग्यवान तूच आहे. अगोदर वर्णन खूप केलं, एवढं वर्णन केलं, एवढं वर्णन केलं. आणि वर्णन करून पुन्हा काय म्हणतात माहिती आहे का, शिलाद एवढा सुंदर मुलगा आहे रे, पण जरा मनात अतिशय दुःख होतं, आमच्या अतिशय त्रास होतो. शिलाद म्हणलं आता काय त्रास, याचा काय त्रास आहे. शिलाद जरा छातीवर दगड ठेव, तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुझ्या मुलावर तू खूप प्रेम करतो, या मुलाकरता फार तपश्चर्या तू केली, साधना केली, पण शिलाद जे आम्ही सांगतो तेही ऐक, हे खरं आहे. शिलाद म्हणला काय काय सांगणार आहेत, मी घाबरतोय, लवकर सांगा. त्यावेळी त्या मित्र आणि वरुणानं शिलादाला जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं, तुझा मुलगा दिसायला सुंदर आहे, सगळे सगळे सगळे, पण हे शिलाद हा अल्प आयु आहे, याला मरण लवकर येणार आहे. अल्प आयु तुझा मुलगा आहे, याला तात्काळ मरण येणार आहे, हा मृत्यूला प्राप्त होणार आहे. अरे ज्या वेळेस शिलादाला हे कळाल्याबरोबर मूर्छित पडला, खाली पडला, चक्कर आली त्या शिलादाला. सगळे लोक घाबरले, सगळे शिलादाकडे पळू, काय झालं काय झालं. आणि मित्राने वरून निघून गेले. काय काही माणसं नुसतं जीवनात कळ लावायलाच येत असतात, म्हणजे नसल्याला दुःख उकरून काढायचं. मायबाप शिलादाला सर्वांनी सांगितलं, शिलाद तुझा मुलगा जाणार आहे, मरणार आहे. घाबरला शिलाद, मूर्छित पडला. मी काय करू आता, माझा मुलगा, माझा नंदी. त्यानंतर नंदीला ही बातमी कळण्यात तरी नंदिकेश्वर त्या ठिकाणी धावतच आले आपल्या पित्याकडे. बाबा काय झालं तुम्हाला, काय झालं, का रडतात तुम्ही, तुम्हाला कशाचं काय काय विचार, काय दुःख तुम्हाला आहे, मला तुमच्या दुःखाचं कारण कळू द्या, मला कळू द्या. नंदिकेश्वरने असं सांगितलं बरोबर शिलाद म्हणतो, हे बघ नंदी, हे मेरे पुत्र, हे मेरे नंदी, आज तू जन्माला त्यावेळेस मला अतिशय आनंद झाला, पण आज मला खूप दुःख आहे. कशामुळे, अरे मित्र आणि वरुण आले होते आणि तुझं भविष्य ज्यावेळेस त्यांनी पाहिले ना, ते सांगतात की तुझा पुत्र अल्प आयु आहे, तो लवकर मरणार आहे. हे मी नाही सहन करू शकत. अरे बाबा मी कसं जगू तुझ्याशिवाय. त्यावेळी त्या ठिकाणी नंदिकेश्वर भगवान फार शांततेनं शिलादाला समजून सांगतात, बाबा घाबरू नका, ऐका. त्या ठिकाणी भगवान नंदिकेश्वर त्या शिलादाच्या समोर गेले, डोळ्यातले अश्रू पुसवले, त्यांना पाणी दिलं प्यायला. आणि आज एक 7व्या वर्षाचा मुलगा, 7 वर्षाचा मुलगा आज अधिकारी असताना शिलादाला काय ज्ञान देतोय. आज नंदिकेश्वर भगवान शिलादाला म्हणतात, शिलाद ऐका, मी काय सांगतो ते नीट ऐका, मी खोटं बोलत नाही, सत्य बोलतोय. आणि त्या शिलादाला नंदिकेश्वर भगवान म्हणतात, देवता, हे बघा, देव, दानव, यमराज, काल किंवा अन्य कोणताही प्राणी मला मारण्याची इच्छा केली तरी मी अल्प आयु नाही, मला मरण येणार नाही, हे सत्य आहे. आणि हे पिताजी, मी तुमची शपथ खाऊन सांगतोय, शपथ खाऊन, काय सत्यम ब्रवामि जनकम शपथम ते कुरोम्यहम, की मी खरं बोलतोय, मी सत्य बोलतोय, तुमची शपथ खाऊन बोलतोय. कारण मला मृत्यू येणार नाही, मला काळ सुद्धा काही करू शकत नाहीये. तुम्ही का घाबरलात, मी मरणार नाहीये. त्यावेळेस शिलाद नंदिकेश्वरला म्हणतो, नंदिकेश्वर असं कोणतं तप आहे रे, असं कोणतं ज्ञान आहे रे, असा कोणता योग आहे की त्या ठिकाणी त्यांच्यापासून त्याच्यामुळे माझं दुःख जाईल, असा कोणता योग आहे, सांगणारे शिलाद, हे सांगणारे नंदिकेश्वर भगवान, मी काय करू की हे दुःख माझं जाईल, मी कोणतं ज्ञान,
असं आहे का जगामध्ये कोणतं ज्ञान माझं दुःख दूर होईल? असं आहे का कोणता योग माझं दुःख दूर होईल? असं कोणतं तप आहे का, तपश्चर्या आहे का, साधना आहे का माझं दुःख दूर होईल? त्यावेळी त्या ठिकाणी पिताजी अगदी विव्हळ झाले होते आणि त्या ठिकाणी नंदिकेश्वर भगवान आपल्या बापाकडे पाहत असताना फार गोड त्या लेकराने आपल्या बापाची समजूत काढली. पिताजी ऐका, न तात तपसा मृत्यू वचाचिष्यण विद्वया महदस्य भजना मृत्यु जेष्वामेनान्यथा तात मी ना तपानं त्या ठिकाणी, ना ज्ञानानं, ना योगानं, ना तपश्चर्याने मृत्यूला रोखणार. ऐका बरं का, फार सुंदर विषय आहे. मृत्यूला रोखण्याकरता ना तप करायची गरज आहे, मृत्यूला रोखण्याकरता ज्ञानाची गरज आहे, ना योगाची गरज आहे. हे सगळं मी करणार नाही. बाबा, जर मृत्यूला जर रोखायचं असेल, त्या मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल तर तपाची गरज नाही, कोणत्या साधनेची गरज नाहीये, योगाची गरज नाहीये, ज्ञानाची गरज नाही. जर मृत्यूला रोखायचं असेल तर फक्त भोले बाबांच्या एक अलौकिक जे नाम आहे ते महादेव, त्या महादेव जर नाम घेतलं ना तरी मृत्यूवर विजय प्राप्त होतो. हर हे अलौकिक नाम आहे, नुसतं महादेव 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 म्हणत राहा. हे एवढं अलौकिक महामंत्र आहे, महाजप आहे, महान साधना आहे. फक्त महादेव म्हणा, महादेव महादेव. बाबा, काही करायची गरज नाही. मी तप करणार नाही, मी साधना करणार नाही, ना कोणता योग मी करणार नाही, ना कोणत्या जंगलामध्ये खडतर तपश्चर्या मी करणार नाहीच आहे. बाबा, जर मृत्यूला रोखायचं असेल, हे नंदिकेश्वर भगवंतांचे शब्द आहे, हे वाक्य आहे बाबा. कशाची गरज नाहीये, फक्त भगवान शंकराचं नाम गोड फक्त श्रद्धेनं घ्या, प्रेमानं घ्या आणि आवडीनं घ्या. नुसतं महादेव म्हणाल तर मृत्यूपासून, त्या अकाल मृत्यूपासून आपला बचाव झाल्याशिवाय राहणार नाहीये. अकाल मृत्यूपासून भगवान शंकर महादेव आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. हर 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 हर. शिलादानं त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचं स्मरण केलं. महादेव महादेव महादेव. आणि सुंदर त्या ठिकाणी हा रुद्रमंत्राचा जाप शिलादानं केला. आणि देवादिदेव महादेव नंदिकेश्वरने केला. आणि भगवान नंदिकेश्वरला भगवान शंकर महादेव प्रसन्न झाले. ज्यावेळेस प्रसन्न झाल्यानंतर मायबाप भोलेनाथ नंदिकेश्वरला बोलतात, हे नंदी, हे पुत्रा. पहिली तर हाक, हे पुत्रा म्हणून हाक मारली भगवान भोलेनाथाने. हे बघ, तुला कसलं मृत्यूचं भय, मरणाचं भय तुला नाहीये. अरे तू तर माझ्या प्रमाण आहे, माझ्या समान आहे, तू म्हणजे मीच आहे, यात संशय नाही. नंदी, बघा नंदिकेश्वर आणि भगवान भोलेनाथांचं नातं काय आहे. आज शिलाद भगवान भोलेनाथांच्या महादेवांच्या समोर उभा आहे आणि भोलेनाथ शिलादाला म्हणतात, हे शिलाद, हे नंदिकेश्वर, तू म्हणजे मी आहे, तुला मृत्यूचं भय नाहीये, मरणाची तुला भीती नाहीये नंदिकेश्वर. हे बघ, तू तर अजरामर आणि दुःखरहित आहे, अविनाशी, अक्षय आणि परमप्रिय असणारा तू माझा भक्त आहेस, तुला मरणाची भीती नाहीये. नंदी, तुझ्या आणि माझ्यात समान बल असणार आहे. जेवढी माझ्या शक्ती आहे तेवढी शक्ती तुझ्यात आहे. नंदिकेश्वर भगवंताचं महात्म्य बरं का. म्हणून तू निरंतर 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 माझ्या समीप राहशील, माझ्या जवळ राहशील. शिलाद, माझ्या कृपेने तुला त्या ठिकाणी जरा जन्म मृत्यू प्राप्त कधी होणार नाही, तुला मृत्यू कधी येणार नाही.
माझं वरदान तुला आहे. आणि त्यानंतर भगवान भोलेनाथानं महादेवानं आपल्या गळ्यातली कमळाची जी माळ होती तयार केलेली, ती कमळाची माळ त्या नंदकिशोर भगवंताच्या गळ्यात टाकली. सनत कुमार, त्यावेळेस मला एवढा आनंद झाला, माझ्या महादेवानं माझ्या गळ्यामध्ये ही कमळाची माळ, दिव्य माळ ही माझ्या गळ्यात टाकली. आणि त्यानंतर त्याच वेळेस त्यांचं स्वरूप, भोलेनाथांचं स्वरूप मला प्राप्त झालं. मला अतिशय आनंद होता. आणि त्या ठिकाणी भोलेनाथानं माझ्या हाताला धरलं, प्रत्यक्ष महादेवानं माझ्या हाताला धरलं. आणि त्या ठिकाणी असं म्हणतात, हाताला धरून भगवान शंकर असं म्हणतात, हे नंदी, हे माझ्या लेकरा, हे माझ्या पुत्रा, सांग तुला असं कोणतं श्रेष्ठ वरदान मी तुला देऊ, कोणतं वरदान देऊ, कोणतं एक श्रेष्ठ वरदान तुला देऊ, सांग नंदी सांग. आज मी उदार आहे, त्रिभुवनातलं सुख तू मागून घे, आज मी तुला द्यायला तयार आहे. आज नंदिकेश्वर भगवान त्या ठिकाणी मायबाप भगवान भोलेनाथानं त्या अगोदर थोडं आपल्या जटेतलं पाणी तिथं शिपडल्यानंतर 5 गंगा निर्माण झाल्या तिथे. एक जटोदका, त्रिस्तोता, वृषध्वनी, स्वर्णोदका आणि जंबू नदी, या ज्या 5 नद्या त्या ठिकाणी पवित्र नद्या तयार केल्या मायबाप. असं सांगितलं गेले, भोलेनाथ म्हणतात, या 5 नद्या मी कशामुळे तयार केल्या नंदी तुला सांगतोय. या नदीमध्ये जो कोणी स्नान करेल त्याचं अनेक जन्माचं पाप भस्म होऊन जाईल, त्याला सायुज्य मुक्ती माझी प्राप्त होईल, त्याला मी प्राप्त होईल. आणि त्यावेळेस नंदिकेश्वर भगवंताकडे पाहत असताना तिथे माता पार्वतीला सुद्धा भगवान शंकरानं बोलून घेतलं, पाचारण केलं. आणि पार्वतीला म्हणतात, हे पार्वती, तुला मी याच्याकरता बोलवलं कारण हा नंदी आता माझा अतिशय प्रिय माझा पुत्र आहे. आणि मला असं वाटतं की त्या ठिकाणी नंदीचा या 5 नद्या ज्या निर्माण केल्या, या नदीतून नंदीला अभिषेक करावा आणि सर्वश्रेष्ठ असणारा स्वामी गणाधीश बनवावं. कोणाला? नंदीला. गणाधीश, सर्व गणांचा तो राजा व्हावा, स्वामी व्हावा, अशी माझी इच्छा आहे. सांग पार्वती, तुझी काय इच्छा आहे? पार्वती म्हणते, माझी काय इच्छा आहे, माझी सुद्धा अशी इच्छा आहे की गणेश्वर पद त्याला प्रदान झालं पाहिजे. आणि शिलात, हे नंदी, आजपासून तू माझा पुत्र आहेस आणि मी तुझी माता आहे. हा तू माझा परमपुत्र आहे. नंदिकेश्वर भगवंताला त्या ठिकाणी हा आशीर्वाद आणि आपलंस केलं भगवान शंकरानं, माझ्या महादेवानं. त्यानंतर सर्व गण तिथं आले, सर्व गणाला भोलेनाथने, भगवान विष्णू, सर्व 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 मरुदगण तिथे आले. आणि त्या ठिकाणी सर्वांना कल्पना दिली की आजपासून हा नंदिकेश्वर तुमचा राजा आहे, तुमचा स्वामी आहे, याची सेवा करा. आणि भगवान भोलेनाथाने आपला पुत्र मांडला नंदिकेश्वर भगवंताला. आणि मरुदगणाची जी कन्या होती सुवेशा, कोणाला जर मुलीचं नाव ठेवायचं असेल तर लक्ष ठेवा, सुवेशा फार सुंदर नाव आहे, पण कितीही सुंदर नाव ठेव तुम्ही तिला सुई म्हणतात, हे सुये, कारण कितीही चांगलं नाव ठेवा. माऊली ठेवलं तर ही मावल्या, अनिल ठेवलं आण्या, बावलो ठेवलं बाळ्या, असंच म्हणतात, घरचेच म्हणतात बरं का. आणि घरचे जर तुम्ही असं म्हणत असाल तर बाहेरचे म्हणायला काही हरकत नाही. किती चांगलं नाव ठेवा, चांगलं बोलणारच नाही कोणी. सुवेशा, इतकं सुंदर नाव ठेवलं पाहिजे बाप. आणि हिच्याशी त्या ठिकाणी नंदिकेश्वरांचा विवाह झाला. फार नाव सुंदर, सुवेशा हे नाव त्या मुलीला होतं. आणि विवाह झाला, सगळं संपन्न झालं, सुंदर विवाह झाला, नंदिकेश्वर गणाधीश झाले. आणि आज भोलेनाथ नंदिकेश्वरला म्हणतात, हे नंदिकेश्वर, जहा मैं रहूंगा वहां तुम रहोगे, और जहा तुम रहोगे वहां मैं रहूंगा. आणि नंदिकेश्वर भगवान, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, खूप प्रसन्न आहे. सांग ना, मी तुला काय देऊ, काय तुला माझ्याकडून घेण्याची इच्छा आहे. त्यावेळेस नंदिकेश्वराने एकच मागितलं, हे भोलेनाथ, हे माझ्या महादेवा, बास असाच आशीर्वाद, असाच वरदहस्त माझ्या मस्तकावर राहू द्या आणि मला तुमच्या सोबत राहू द्या, सानिध्य मला प्राप्त होऊ द्या, बास, याच्या व्यतिरिक्त मला काही नको आहे. काय मागितलं नंदीनं? काही मागितलं. देवा, तुमचा वरदहस्त माझ्या मस्तकावर राहू द्या, मला आपलंस करा, बास, याच्या व्यतिरिक्त मला काही नको. मेरे सिर पे रख दो ठाकुर, हो
मेरे सिर पे रख दो शिवाजी अपने ये दोनों हाथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सिर पे रख दो ठाकुर, मेरे सिर पे रख दो बाबा अपने दोनों हाथ, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ।